दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलन आणि त्यानंतर संसदेवर निघालेल्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला। त्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। त्यावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला। लोकशाहीमध्ये कुणीही राजीनामा मागू शकतो, आरोप करू शकतो, पण ते आरोप खरे असतात असं नाही। दिल्लीतील दगडफेक घटनेनंतर प्रत्येक दगडावरील फिंगरप्रिंट आणि आधार कार्डची पडताळणी केली जाईल असा दावा नामदार पाटील यांनी केलाय। तर दुसरीकडे सहकारी संस्थांची निवडणूक घेणारं प्राधिकरण स्वायत्त आहे, त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक कधी जाहीर करायची यामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही असंही ते म्हणाले। शिवाय खोटे आरोप करून हवेत बार मारणाऱ्यांची संख्या वाढली आहे असा खोचक टोला नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी राजू शेट्टी यांना लगावला। शेतकरी कर्जमाफी आणि कृषी पंपाच्या थकीत वीज बिल माफीची माहिती देण्यासाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली। सरकारनं केलेल्या वीज बिल माफीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। त्यावर चंद्रकांतदादांनी शेट्टी यांना खोचक टोला लगावला। आरोप करणाऱ्यांनी पुराव्यानिशी मांडणी करावी असं सांगून हल्ली खोटे आरोप करून हवेत बार मारणाऱ्यांची संख्या वाढली आहे असा टोला नामदार पाटील यांनी लगावला। गोकुळ निवडणुकीबाबत सुद्धा त्यांनी मत व्यक्त केलं। सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यासाठी सहकार प्राधिकरण ही स्वायत्त संस्था आहे, त्याच्या कामकाजामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही असं नामदार पाटील म्हणाले। अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबद्दल त्याच खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल मुख्यमंत्री घेतील, पण तुकाराम मुंढे यांनी दुधातील भेसळ रोखण्यासाठी केलेल्या कारवाईला सर्वसामान्यांचा पाठिंबा असल्याचं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कबूल केलं। संसद भवनवरील सीजेपीच्या मोर्चादरम्यान झालेली दगडफेक आणि लाठीचार्जची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार राहुल गांधी यांनी केली आहे। लोकशाहीमध्ये कुणीही कुणाचाही राजीनामा मागू शकतो, पण लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या आरोपाचेही पुरावे द्यावेत। दिल्ली पोलिसांनी दंगलीचा अहवाल तयार केलाय। दगडफेकीतील प्रत्येक दगडावर असणाऱ्या फिंगरप्रिंटची आधार कार्डशी पडताळणी होईल असंही नामदार पाटील यांनी सांगितलं। तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। गुन्ह्याचे जेवढे प्रकार जगात असू शकतील त्यातल्या संख्यासहित दिलेल्या आहे की त्यातले कोण जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते। आता हे पण आहे ना, एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमितभाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली आहे की ज्यामध्ये फॉरेन नॅशनल्स किती होते पासून आकडेवारी मी नाही म्हणत आहे, ते पोलीस डिपार्टमेंट म्हणते। त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधींना पण प्रूव्ह करावं लागेल। इचलकरंजी भाजपमधील अंतर्गत वादावर बोलताना हा वाद पेल्यातील वादळ ठरेल असं नमूद केलं। 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करणार आहेत। लोकशाही मार्गानं आणि शांततेनं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण कोणत्याही आंदोलनात शिव्या शाप देणं, एकेरी भाषा वापरणं आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य करणं योग्य नाही असं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद केलं।